नमस्कार. राकसकोप गावच्या वेशीत हत्ती आला आहे आणि नागरिक अक्षरशः भयभीत झालेले आहेत. राकसकोप परिसरात गेल्या 5-6 दिवसापासून हत्तीने धुमाकूळ घातलेला आहे. या हत्तीने शेतशिवारातील रताळी, बटाटे, मिरची व इतर भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. गावच्या वेशीपर्यंत हत्ती आला असल्यामुळे सर्व नागरिक भयभीत झालेले आहेत. आज शनिवारी सकाळी 8:30 वाजता हा हत्ती गावातील काही नागरिकांना दिसला. हा हत्ती धरण परिसराच्या आजूबाजूलाच आहे. सकाळपासून जवळपास 3 ते 4 वेळा या गावातील नागरिकांना हा हत्ती दिसलेला आहे. या हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी फॉरेस्ट खात्याचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अगदी राकसकोप धरणाच्या पायथ्याशी असलेल्या या डोंगर झाडीमध्ये हे हत्तीचे सध्या वास्तव्य आहे. हत्तीला पकडण्यासाठी व त्याला हुसकावून लावण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हत्तीला पाहण्यासाठी नागरिकांची सुद्धा गर्दी झालेली आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय की या गावातील व भागातील नागरिक कशा पद्धतीने या ठिकाणी हत्तीला पाहण्यासाठी जमा झालेले आहेत. गेल्या 5-6 दिवसापासून हत्तीने या भागात धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी हा हत्ती कर्ले परिसरात गेला होता. या हत्तीने कर्ले परिसरातील सुद्धा शेतशिवारातील पिकांचे नुकसान केलेले आहे. या हत्तीचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकरी वर्ग करू लागलेले आहेत. सिद्धार्थ सुके. बर, हां. हत्ती तुम्ही किती वाजता बघितला आज? आज आम्ही सकाळी 8:30च्या दरम्यान हत्ती बघितला आहे. बरं, झाले 5-6 दिवस इथं तो पाहत आहे आम्ही हत्ती. हत्ती आहे. हां, तर शेतांचं नुकसान वगैरे चाललंय असंच. तरी इथं सगळं आता परिसरात भीतीचं निर्माण वातावरण झालेलं आहे. भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बरं, तरी हां. आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून एकच नम्र विनंती आहे, हं. लवकर याचं हत्तीचं काहीतरी हत्तीचा बंदोबस्त करायचा आहे बंदोबस्त करा अशी तुमची मागणी आहे अशी आमची मागणी आहे. कारण का सर्व लोक असं भीती निर्माण झालेली आहे खूप लोकांमध्ये. लोकांमध्ये. डिपार्टमेंटची माणसं आलेली आहे. रमेश सुके. हा, बरं, तुमचं काय पीक घेतलंय शेतात तुम्ही? ते मिरचीत आणि मेरात गेलाय रताळीमध्ये. रताळीमध्ये. फार नुकसान केलंय. हा, कधी आले होते तुमच्या? 4 दिवस झाले. 4 दिवसापूर्वी आला होता ते हत्ती. येऊन बघा आता आज इकडे गेलं त्याने. आज इथं हे डोंगरवरती गेला. हं. बरं, ठीक आहे. चन्नाप्पा परशुराम माळके, तुमच्या शेतात आला होता का हत्ती? आला होता कधी? रात्री. रात्री आला होता. आज रात्री, काल रात्री आला होता काय? काल रात्री आला. काय कशाचं नुकसान केलं तुमच्या पिकाचं? मिरचीचं. मिरची पिकामध्ये आला होता. नाव काय तुमचं? सगळ्या पाहिजे